2 वेळा मंत्रिपद हुकलेल्या ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली। सरनाईक हे ओळा-माजिवडा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1 लाखांच्या वर मताधिक्य मिळालं होतं। वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले 3 वर्ष ओळा-माजिवडा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। तर यावेळी देखील याच मतदारसंघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत। 2008 साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे। सरनाईक यांनी 1995 मध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1996 मध्ये ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली। त्यानंतर सन 1992 ते 1997 या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते। सन 1997 ते 2008 मध्ये सलग 3 वेळा ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून गेले। सन 2009 साली MMRDAच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली। त्यानंतर शिवसेनेच्याच तिकिटावर सन 2009 साली ओळा-माजिवडा मतदारसंघातून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले। त्यानंतर सलग 3 वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत। सन 2014 साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा भाईंदर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। सन 2020 मध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली। आता 2024 मध्ये ओळा-माजिवडा मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालाय। याच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली। परभणी येथे एका समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती। तसंच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूसही केली होती। त्यानंतर संपूर्ण परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आला असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, PRPचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे, PRPच्या महिला अध्यक्षा मीना अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू असल्याचं राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितलं। पोलिसी मारहाणीमुळेच सोमनाथ दगावलाय याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावं। पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्यामागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तर आबासाहेब चासकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून खून झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत। जर सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक न झाल्यास राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।
ठाणे शहरातील वाहतूक पोलीस 24 तास रस्त्यावर उभं राहून नागरिकांच्या सुरक्षेचं काम करत असतात. तसंच वाहतूक सुरळीत करण्यामागे काम ही या वाहतूक पोलिसांचं अत्यंत असल्यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणारं प्रदूषण तसंच 24 तास रस्त्यावर उभं राहण्याने पायावर आणि शरीरावर पडणारा ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यावेळी त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेऊन ॲक्युवेदा या संस्थेनं वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला असून ठाण्याच्या 3 हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या हॉलमध्ये ॲक्युवेदा संस्थेचे डॉक्टरांनी वाहतूक पोलिसांना भेडसावणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. तसंच प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे तसंच सतत उभे राहण्यानं पायावर पडणाऱ्या ताण यावर उपचार पद्धती कशा रीतीने करता येते याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकेमध्ये योगा, ॲक्युपंक्चर, प्राणायाम, सकस आहार, शंखसाधना आदी उपचार पद्धतींचा समावेश होता. हे शिबिर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असून या शिबिराचा ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्व वाहतूक पोलिसांनी लाभ घेतला. आपण ठाणे येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारांसाठी ट्रॅफिक पोलीस कंट्रोलरसाठी आपण ॲक्युपंक्चर, योगा, कायरोप्रॅक्टिक, कपिंग यांचं आपण त्यांना मोफत शिबिर आज 1 दिवसाचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना स्पेशली त्यांचे जे त्रास आहेत व्हेरिकोज वेन आणि फुफ्फुसांचे आजार आणि स्पेशली आता जास्त सरांनी सांगितलं DCP सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लंग्स कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. त्याच्यावरती आपण त्यांना उपचार तर देतोच आहोत, पण घरी योगा, प्राणायाम आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक पण देतोय आणि मार्गदर्शनही करतोय. मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश हाच आहे की ॲलोपॅथी ट्रीटमेंट जे आहेत, आता ॲलोपॅथी ट्रीटमेंट सगळ्यांनाच नाही परवडत आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागतात. त्याच्यामुळे त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत हे विना औषध उपचारही बरे होऊ शकतात. आज 30 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये मी प्रॅक्टिस करते. ठाण्यामध्येच माझं क्लिनिक आहे ॲक्युवेदा नावाचं. कासारवडवलीला आहे, येऊरला आहे आमचं. आम्ही तिथे जवळजवळ 36 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो आणि त्याच्यातून आम्ही सगळे आमचे विना औषध उपचार असतात. त्याच्यामध्ये योगा आलं, तुमचं ॲक्युपंक्चर आलं, प्राणायाम आलं, आहार आलं, योग निद्रा आलं, शंखसाधना म्हणून आधुनिक आमचे ट्रीटमेंट आहे ती आम्ही त्यांना देत असतो. आणि मूळ उद्देश म्हणजे की जास्तीत जास्त ट्रॅफिक हवालदारांना याचा लाभ घेता यावा याच्यासाठी आम्ही ठाण्यात तर करतोच आहे, पण आता बघू पुढे आम्हाला जसं अपॉर्च्युनिटीज येतील त्याप्रमाणे मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण करायची आमची इच्छा आहे. ट्रॅफिक आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल की ट्रॅफिक हवालदार हे सतत उभे असतात. त्यांची ड्युटी जी असते 7 तासाची असो, 8 तासाची असतो किंवा 12 तासाची असतो. ते कंटिन्यूस उभे असतात. कंटिन्यूस उभे असल्यामुळे एकतर त्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास व्हायला लागतो. व्हेरिकोज वेन आणि एकदा चालू झालं की त्यांच्यावरती बघायला गेलं तर ॲलोपॅथीमध्ये पण उपचार नाही आहे, पण आपण प्राथमिक उपचार जर त्यांना सांगितले तर त्यांना नियंत्रण बसेल. आणि शिवाय प्रदूषणामध्ये उभे असतात सतत तर त्यांना लंग कॅन्सर, श्वासाचे रोग, सायनस, डोकेदुखी हे आजार पण त्यांना जास्त व्हायला लागलेले आहेत. तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या आजारावरती त्यांना सोल्युशन्स मिळावे याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. थँक्यू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मोठ्या प्रकल्पांची घोषणा आणि आश्वासनांची खैरात करत ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017 साली पार पडली.
निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्यात सत्ताधाऱ्यांकडून ठाणेकरांना मोठी दिवास्वप्न दाखवण्यात आली। यातील काही प्रकल्प मार्गी लागले असले तरी यातील बहुतांश प्रकल्पांना गती मिळू शकली नाही, तर काही प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्लस्टर योजना किसननगर वगळता पुढे सरकू शकली नाही। हक्काच्या धरणाची घोषणा केवळ अर्थसंकल्पापुरतीच आतापर्यंत केली जाते। शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही इतक्या वर्षात महापालिकेला सोडवता आला नाही। बिघडलेलं घनकचरा व्यवस्थापन, वॉटर रिमॉडेलिंग योजना, वर्तुळाकार मेट्रो, याशिवाय इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन, तीन हात नाका येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मल्टीलेव्हल उड्डाण पूल, अंतर्गत जलवाहतूक आणि स्नो वर्ल्ड पार्क असलेले सर्व प्रकल्प केवळ कागदावरच आहेत। ठाणेकरांच्या हक्काचं धरण 5 वर्षातच बांधणार असं वचन देत शिवसेना ठाणे महापालिका निवडणूक 2017चा वचननामा जाहीर केला होता। यामध्ये 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यासोबतच सर्वसामान्यांना परवडणारी घरं, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या घोषणाही करण्यात आल्या होत्या। या घोषणांची पूर्तता करण्यात आली असली तरी घोषणा करण्यात आलेल्या बऱ्याच प्रकल्पांची पूर्तता करण्यात सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला यश आलं नाही। जलद वाहतुकीसाठी बायपास मार्ग, मल्टीलेव्हल उड्डाण पूल, अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन, महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप, जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांमार्फत शिक्षणाची संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष असे अनेक प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत।